27 दिवस देवाने प्रत्येक काम केलं चोखोबरायचं. किती 27 दिवसानं चोखोबरायला आठवलं माझी बायको बाळंतीन होती, काय झालं असं तिचं. वडगावकर, हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे आले आले निघा येते. तेवढा बी वेळ नको ना जायला, म्हणजे आपलं वळवूनच ठेवू ना. कळतं ना दादा, फरक आहे आपल्यात आणि संतात. आयुष्य घालवतात संत. 27 दिवसांनी गर्भवती बायकोची आठवण झाली. पहिलंच बाळ होतं दादा, दुसरं तिसरं नव्हतं. पहिलंच बाळ होतं दादा. 27 दिवसानं बहिणीला म्हणले निर्मले माझी बायको बाळंतीन होती, काय झालं असं ग तिचं. निर्मला म्हणली दादा काय वाटतं का रे, गरीबच निर्मला बी कुठं श्रीमंताच्या घरची. शेजार पाजारच्या माणसांकडनं बायकांकडनं थोडं थोडं गोळा केला, अन्न शिदोरी बांधली भावासाठी. बहीण ती बहीण असते दादा. शिदोरी बांधली, डोक्यावर ठेवली, जा म्हणे आता तरी. चोखोबराय निघाले. देवाला कळलं दादा, देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन मा पांडुरंगच दादा. हा ना, सगळं कळतं. देव निघालं, कळलं मारा चोखोबराय देवाला. लगेच देव इकडं, वहिनी आता मी येते. वहिनी म्हणलं थांबा तसं नका करू ताई, माझ्या घरधनाला येऊ द्या. माझ्या हातात काय कारभार आहे का. नोटबंदीच्या काळात जमा केले होते जरा, पण सगळेच गेले ना कोरोनात. हा आता काय माझ्याकडे नाही राहिलं, माझ्या हातात काही नाही. माझ्या धनाला येऊ द्या. धनी आला की तुम्हाला साडी चोळी करते, चोळी शिवी येते तुम्हाला, चोळी शिवते तुम्हाला मग धाडते. नाही नाही माझा धनी रागावतील मला. कुणाचं हे सगळ्या जगाचा धनी. पण नाटक करायला पांडुरंग एक नंबर, कारण तो हाय कर्नाटकाचा. त्याच्या नावातच नाटक आहे महाराज बरं का. देवने नाही 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 येते. 4-5 बायाला गोळा केलं, हळदी कुंकू तरी लावते ताई. हळदी कुंकू लावलं आणि देव सगळ्याचा निरोप घेऊन निघाला. थोडं पुढं जाणार तोपर्यंत चोखोबराय आले. का ग वडगावच्या माय मावल्या, असं तुम्ही बाळांची नाही 9 महिन्याचे आणि तुम्हाला सोडून नवरा गेला आणि महिन्यानं आला, कसं स्वागत करचल ग. होय ग वडगावच्या माय मावल्या. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशनी प्रमा, कैसी प्रकाशनी प्रमा. गोड स्वागत करतील महाराज. ओ वाळीनं माया माझ्या शारंग धरा, माझ्या पंढरीना रा. कस करताल ग माय, तुम्ही सांगा कस करताल रे दादा. जागेवरच तिथं स्थान पुढे येऊन तिथंच. चला अवघड आहे दादा महाराज बरं का. मी सांगण्यात मजा नाही, तुम्हाला ज्ञात आहे की नाही. पण संतांच्या बायका संतान सारख्या सुरुवातीलाच म्हटलं. एका शब्दानं तक्रार केली नाही सोयराबाईनं. काय बायको म्हणव दादा, एका शब्दानं तक्रार केली नाही. हातातला कर्ममेळा घेतला, त्याला चोखोबरायच्या हातात स्वामी कर्ममेळा. पण बाईचं तोंड ग बसत नाही. लगेच म्हणल्या ताई गाठ पडल्या का. कुठल्या निर्मला ताई. चोखोबराय म्हणले मी बाळांपणात नव्हतो म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. हा ना, आता मीच निर्मलेकडे राहून आलो. ही म्हणतोय निर्मला ताई गाठ पडली का. इडी का तू, कुठून आले तुम्ही. हे काय आपलं श्रीगोंद्यावर वळलाव, मग हे काय या धरणाच्या कडकडं ना आणि गेलो मग रानात. असं गेलो महाराज बरं का. मग धरणावरच गाठ पडायला पाहिजे होती तुमची त्यांची. असं काय म्हणता इडेक तुम्ही सोयराबाई. बरं मी इडी, बरं मला नाही अक्कल. आणि ह्या माय मावल्याला विचारा बरं, का ग माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई. हो ग वडगावच्या माय मावल्या होत्या का नाही. होत्या ग, होत्या होत्या. यांनीच कुंकू लावलं. एकीनं तोंड भरून कौतुक करावं. काय सांगू तुम्हाला चोखोबा, आयुष्यात एवढ्या बहिणी बघितल्या पण तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही. काय कौतुक करावं चोखोबा. अहो घाणना घाण काढली तुमच्या बायकोची पत्रवाळ्या सुद्धा उचलल्या हो माणसाने जेवलेल्या. चोखोबा अहो आयुष्यात कधी काही मागणार नाही पांडुरंगाकडं, पण कधी देव भेटला तर तुमच्या बहिणीसारखी बहीण मागेल. चोखोबा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही ज्याला तुमच्या बहिणीसारखी बहीण भेटली. पाणी आला डोळ्यात ना चोखोबाच्या. पंढरीकडे हात केला, विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि आत्मीयतेने ना चोखोबरायांनी म्हणावं देवा काय केलं रे विठ्ठला. कधी चांगल्या दुधाचा अभिषेक नाही, कधी चांगल्या वस्त्राचे कपडे नाही, अरे कधी तुला चांगली आरती नाही. गुर राखत राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखा हा. किती दुःख सोसलं रे पांडुरंग माझ्यासाठी. विश्वाचा मालक तू माझ्या दारात साडी नेसून राहिलास की रे. पंढरीचा बाप तू माझ्या बायकोचं बाळंतपण आई म्हणून केलंस की रे. देवा कसं तुझं ऋण फेडू. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणावं माझा संसार पहिलं तिराला पांडुरंगा तुझ्या हाताने न्यावा एवढी ताकद जर तुझ्या नामात आहे विठ्ठला तर हा चोखोबा करावा विठ्ठल. आयुष्यात लागतं दादा. ज्याने कर्मच पांडुरंग केलं तराव या पार, त्याचा भवसागर माझा पांडुरंग तराला नेतोय. म्हणून तर माझे माऊली म्हणतात
तेव्हा नाही काही जमलं तरी हरकत नाही, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानियांचा ज्ञानी मी, योगियांचा योगी मी, पण मी सांगतो नलगती सायास जावे सुखे येतो घरा, नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी, योग याग विधी वायाची उपाधी. अरे देव येतो, देव मी ज्ञानोबराय सांगतात, देव येतो तो संसार पहिलं तिराला नेतो. विचार करा दादा, परमार्थच केला तर पहिलं तिराला जगाच्या मालकाने संसार न्यावा, आणि हा परमार्थ संताच्या संगतीशिवाय नाहीये. म्हणून ज्याला कळावं त्याने विचार केला, ज्याला कळालं नाही त्याच्यासाठी विनंती आहे. घाबरवत नाही बरं संत, संत घातली या भय संत कधी घाबरवत नाही. संत आश्वासन विश्वास देतात, सोडायचा मार्ग सांगतात, त्यातनं निघायचा मार्ग सांगतात. कायम लक्षात ठेवा, देव कोपत नाही, देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. विनंती माझी, उगा अंधश्रद्धेच्या भाईनी पडू नका. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतही? तुम्ही प्रॅक्टिकली पण विचार करीत जा ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडून पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई गेली असती. भाषा माझी नाही, मी कशाला बोलू. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. तुकोबरांचं स्पष्ट मत आहे, भवसागर तरायचा. याचा अर्थ या जीवनामध्ये माझं आयुष्य कुठल्या कारणास्तव आलं याचं ज्ञान मला व्हावं. हा भवसागर तरला गेला तोपर्यंत मी विचार करावा की मी आहे ते चुकतोय की बरोबर आहे. जेव्हा सत्य कळावं, ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल त्या दिवशी तुम्हाला जीवाची भीती वाटणार नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. सत्य कळल्यावर काळ आपल्याला घाबरवू शकत, पण जोपर्यंत सत्य कळणार नाही, भवसागरात आहे तोपर्यंत आयुष्य खातो काळ. भीती आहे, भीती संपवायची ताकद करावी तातडी. म्हणून विनंती, अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. विश्वाच्या मालकाची कृपा आहे, त्याचं नाम गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. काय हवं अजून आयुष्यात बस. आणि म्हणून माझे ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, देवा काही नाही जमलं तरी हरकत नाही, मला तुझं नामचिंतन कळावं, मी काळाला घाबरत नाही. म्हणून तर 42व्या वर्षी वैकुंठ गमन आहे आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. नाहीतर सोपं आहे का दादा? वयाच्या 21व्या वर्षी या विश्वाचा कारभार पूर्ण करून 21 वर्षाच्या तरुणाने संजीवन समाधी घ्यावी. वारकरी संप्रदायाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्ञानोबराय 750 वर्ष झाले समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो. एवढी ताकद आहे, ते योगी आहेत. योगी मरतही नाही आणि ही अवस्था त्याची असते. मी जी तुम्हाला कुंडलिनी शक्ती सांगितली ना मगाशी, हे त्याचं वर्णन आहे. म्हणून फार काही नाही देवा, आम्ही तेवढी ताकदवर नाही आहेत. आम्ही म्हणजे आसोनी
संसारिक माणसं आहेत. आमच्यासाठी काहीतरी सोपं सांगा तुकोबा. तुकोबाराय म्हटले अगदी सोपं सांगतो. काही नाही, हरिमुखी गाथा अगदी सोपं ज्ञानोबाराय सांगतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी हरी उच्चारणी अनंत पाप जातील लयासी क्षणमा तृणाग्नी मेळे असं झाले तैसे नामे केले पता हरी हरिमुखी म्हणा. हा म्हणा ना, सोपं आहे ना दादा, तेवढंच म्हणा. कशाला असं असं कशाला मरता, असं मर ना. कळलं तुम्हाला दादा, अवघडात नका जाऊ, सोपं आहे. शेवटी हे ठरलेलं आहे, आयुष्य जाणारच आहे. पण त्याच्या आधी जर मला पांडुरंग कळला तर गेल्याचं दुःख नाही आहे. आणि या दुःखासाठी आम्हाला जगायचं नाही आहे, आम्हाला आत्मिक सुखाची अनुभूती पाहिजे. म्हणून विनंती आहे, तुकोबाराय सांगतात थोडे सावध व्हा. जसं मी झालो हरीच्या आलो तसे तुम्ही थोडे सावध व्हा. कारण सावध व्हायचं कारण आहे, नाशिवंत देहाचा ना रस कळ झालंय सावधान. ओके कळलं, त्यालाच कळलं मला. सावधान म्हणून तर लग्नात सांग का म्हणतात शुभमंगल. तुम्ही गुतलीच महाराज बरं का, जाऊ द्या काही नाही, पण हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी. माऊली सांगतात बिंदास्त संसार करा, पण कसा करा याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. एक वस्तू आहे, आमटीत जाती पिटल्यात जाती वरणात जाती. पदार्थ नाही, हे वस्तू आहे. उलतण्याची बहीण आहे. उलतन माहिती, उलतन तुमच्याकडे काय म्हणतात उलतण्याला? उलतन. बरं असू द्या महाराज बरं का, शब्दाचा उच्चार वेगळा आहे, तसा शब्द एकच आहे. उलतन काय उलतन काय. हा उला तिकडं कुठतरी सराटा म्हणतात. कुठे कुठल्या भागात तरी सराटा कुठे म्हणतात बाबा? हा तिकडे सराटा म्हणतात. सराटा म्हणलं खरं आहे तुमचं. आमच्याकडे सराट्याचे काटे आहेत बाबा, तुमच्याकडे सराटा. तर ती असं ते उलतन त्याची बहीण आहे. कोण? पळी. दरवी म्हणजे पळी. संसार कसा करा? पळीसारखा. ती आमटीत जाती वरणात जाती पिटल्या जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं प्रेमानं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली? मग आमटीत तिखट झाली का आळणी झाली? पळी माय सांगते का? एवढी ढवळू ढवळू येते की. पण सांगत ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परिते रस स्वादासी नेनी जेवी. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी तैसे असावे. हा दिलाय ना देह, पण ह्याच्यावर लय जीव लावू. कारण हा कसा आहे? नाशिवंत आहे. हे कळणार कधी आहे? संत समागमी. संतांशिवाय कळणार नाही याचा खरा अर्थ काय आहे. महाराज जर ज्ञानोबा तुकोबा तुम्ही नसतात तर माय कळली नसती, बहीण कळली नसती, भाऊ कळला नसता. काय कृपा आहे संतांची. ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत म्हणून मी माणूस आहे याची मला जाणीव आहे. ही कृपा माझ्या ज्ञानोबा तुकोबांची आहे, नाहीतर एवढंही मला कळलं नसतं. आणि म्हणूनच या संतांची संगती हरिप्राप्तीशी धरावे संतांचे ते संत समागमी. काय लागतं रे संताचे? संगती, मनोमार्ग आकळावं श्रीपती. हा एवढंच कळावं. संत समागमी धरावी आवडी कळावी तातडी परमार्थी. मग आम्ही विचारलं एवढं सगळं केल्यावर मरत नाही ना? मरत. काहीही केलं तरी इह लोकीचा हा व्यवहार आहे. हाच निसर्गाचा नियम आहे. जन्माला आलेला माणूस जाणार आहे. पण पोराला बाप कळावा, बापाला पोरगा कळावा, आई कळावी, याच्यासाठी तर हे संसाराचा परमार्थाचा एवढा अट्टास आहे. आज या थोरात कुटुंबाला कळालं म्हणून बापाच्या नामचिंतनाचा हा अट्टास आहे. माझी विनंती एवढीच आहे दादा,